प्रेक्षको नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विंगर टाइम्स. विंगर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. आता पंचायत समितीचं सभापती कोण होणार, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार, अशा प्रकारच्या तयाऱ्या सुरू झाल्या आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 8 जागा होत्या, पंचायत समितीच्या 16 जागा होत्या. पंचायत समितीच्या 8 जागा शिवसेनेने पटकावल्या. पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता येणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये 8 पैकी 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जुन्नर तालुक्यामध्ये ताकद वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये प्रचारात फारसं उत्साही दिसत नव्हते. अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला. प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी मुख्य घटक असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्या पक्षाचे प्रमुख ज्यावेळेस विमान अपघातामध्ये मृत्यू पावतात म्हणून आपण प्रचारामध्ये कुठेही सहभागी व्हायचं नाही, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतली. या उलट शिवसेना पक्षाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जुन्नर तालुक्यामध्ये आले. त्यांनी ओतूरला सभा घेतली. ओतूरला ज्या ठिकाणी सभा घेतली त्या ठिकाणचा गट त्यांना जिंकता आला नाही. त्या ठिकाणच्या 3ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या. त्यांनी आंबेगावमध्ये ज्या पारगाव गटामध्ये मिटिंग घेतली, मेळावा घेतला, तिथंही शिवसेनेला जागा राखता आली नाही. त्यानंतर त्यांनी खेडमध्ये मेळावा घेतला. तिथंही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी सत्ता त्यांनी मिळवली, जास्त जागा त्यांच्या आल्या. आणि एकंदरीतच जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय गणित पाहता डिंगोरे, ओतूर हे 2 महत्त्वाचे गट राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केले. डिंगोरे गट जो आहे तो अंकुश आंबले यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्या ठिकाणी शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला गळाला लावून त्यांच्या पत्नीला, त्याचबरोबर इतर काही मंडळींना सोबतीला घेऊन पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या उमेदवारी दिल्या. परंतु शिवसेनेला या ठिकाणी विजय मिळवता आला नाही. इथे अंकुश आंबले यांनी जोरदारपणे प्रयत्न करून 3ही जागा या ठिकाणच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल्या आहे. या गटामध्ये सोनाबाई तुकाराम दाभाडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. नीलमताई मनोज आंबले ह्या अंकुश आंबले यांच्या सुनबाई पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या. आणि आशाताई कैलास डावकर या पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या. त्याच्यानंतर ओतूर गटामध्ये, या गटामध्ये काय होणार अशा प्रकारची उत्सुकता होती. शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पत्नीला शिवसेनेची उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत त्यांना यश मिळवता आलं नाही. ओतूरच्या 3ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या. ओतूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले किंग मेकर ठरले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीमध्ये एकत्र आल्यामुळे हा गट राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये यश आलं. छायाताई अतुल तांबे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झाल्या. प्रशांत सखाराम डुमरे हे या गटामधून पंचायत समिती सदस्य निवडून आले. आणि उल्काताई वसंत मोरे ह्या देखील याच गटामधून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी ओतूर गटामध्ये अनेकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, परंतु या गटामध्ये त्यांना उमेदवार मिळाला नाही. आणि ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आपल्या गळाला लावून या कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली. सुरुवातीला वातावरण खूप चांगलं झालं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एक जीवाने एकत्र आले. माजी आमदार अतुल बेनके यांनी सुद्धा आपले डावपेच पणाला लावले. ओतूरमधले काही कार्यकर्ते बाजूला गेले, परंतु उपयोग झाला नाही. या 3ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या. ओतूर गटामध्ये विद्यमान आमदार शरद सोनवणे बॅकफुटवर गेले. पुढे राजुरी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्नेहल शेळके यांना उमेदवारी जिल्हा परिषदेची दिली. आणि शिवसेनेकडनं स्मिता कंसे यांची उमेदवारी खूप दिवसापासून अगोदर जाहीर झाली होती.
आता दोन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीला एकत्र लढणार का वेगळ्या लढणार अशी वेगवेगळी चर्चा होत होती. गेल्या 6 महिन्यापासून या गटामध्ये स्नेहल शेळके आणि स्मिता कंसे यांचे प्रचार चालू होते. स्नेहल शेळके या सुरुवातीला तुतारी म्हणून लोकांपर्यंत जात होते. नंतर दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याचं ठरल्यावर स्नेहल शेळके यांनी घड्याळाचा प्रचार केला, परंतु मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही. या गटामध्ये पैशाचा खूप पाऊस पडला असं लोक सांगतायत. आता खरं खोटं आपल्याला माहीत नाही. या गटामध्ये 3ही जागा शिवसेनेने मिळवल्या. या ठिकाणी पंचायत समितीसुद्धा एकही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून आणता आला नाही. या गटामध्ये प्रामुख्याने शांताराम दशरथ दाते आणि राजेंद्र बबन पिंगट हे सदस्य निवडून आले. पिंपळवंडी गटामध्ये काय होणार अशा प्रकारची उत्सुकता होती. पिंपळवंडी गटामध्ये शिवसेनेकडनं निष्ठावंताला उमेदवारी मिळावी असं सुरुवातीपासून आग्रह होता, परंतु शरददादा सोनवणे यांनी ऐनवेळी मंगेश काकडे यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं. मंगेश काकडे यांचा मूळ पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्या पक्षाकडनं ते इच्छुक होते, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार, मी शिवसेनेत जाणार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने ॲडव्होकेट विजय भिका कुराडे यांना या निवडणुकीमध्ये उतरवलं. त्यांनी सुरुवातीपासून प्रचारामध्ये आघाडी घेतली. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मंगेश काकडे एका मताने पडले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र या ठिकाणी लढत देण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेमध्ये नाराज असलेल्या मंडळींचा आपल्याला फायदा होईल. पिंपळवंडीचे उपसरपंच मयूर पवार आणि त्यांचे सहकारी नाराजीचा फटका घेऊन राष्ट्रवादीला साथ देतील अशी अपेक्षा होती, परंतु या गटामध्ये मंगेश काकडे यांच्यासह खालील दोन्ही पंचायत समितीचे सदस्य विजयी झाले आणि आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या हक्काचा गट म्हणजे त्यांचं होम पिच म्हणजे घरचा मतदारसंघ पिंपळवंडी या गटामध्ये त्यांनी 3ही जागा मिळवलेल्या आहे. या गटामध्ये सपना जीवन शिंदे या पंचायत समिती सदस्य आळ्यामधून निवडून आल्या आणि पिंपळवंडी पंचायत समिती गणामधून जयसिंग पोटे हे विजयी झाले. आता पुढचा गट जो आहे तो म्हणजे बोरी गट. आता या बोरी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. या बोरी गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे ऐनवेळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले. त्यामुळे या गटामध्ये काय होणार, पांडुरंग पवार यांनी आपल्या सुनबाईंना अपक्ष म्हणून उभं केलं. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पांडुरंग पवार यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पांडुरंग पवार यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्त्यांच्या जीवावर माझ्या सुनबाई कविता पवार विजयी होतील असा ओव्हर कॉन्फिडन्स पांडुरंग पवार यांना असल्यामुळे पांडुरंग पवार यांनी ही निवडणूक लढवण्याचा ठरवलं आणि निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं. माऊली खंडागळे यांनी सुरुवातीला मशाल चिन्हावर माझी पत्नी जयश्री खंडागळे निवडणूक लढवणार असा प्रचार सुरू केला. प्रचारामध्ये घरोघरी फिरले, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी आमदार शरद सोनवणे यांच्याशी हातमिळवणी केली आणि ते शिवसेनेमध्ये गेले, परंतु त्या गटातील मतदारांनी त्यांना नाकारलं. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने कल्पना काळे यांना उमेदवारी दिली. एक नवीन चेहरा होता, मतदार स्वीकारतील की नाही अशा प्रकारची चर्चा होती, परंतु या गटातील मतदारांनी त्यांना स्वीकारलं. या जिल्हा परिषद गटामध्ये एक पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचा आला, तर एक पंचायती समिती सदस्य हा शिवसेनेचा आलेला आहे. यामध्ये जे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य झाले तर ताई त्यांचं नाव आहे माधुरीताई सचिन निलक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पंचायत समिती सदस्य झाले त्यांचं नाव आहे संभाजी शिवाजीराव चव्हाण. या गटामध्ये कल्पनाताई काळे यांनी 2 पक्षाच्या तालुका अध्यक्षांना चितपट केलेला आहे. म्हणजे पांडुरंग पवार यांच्या सुनबाई उभ्या होत्या, त्यांना चितपट केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेले. त्यांनी हातामध्ये धनुष्यबाण घेतला. विजयासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आलं. या गटामध्ये कल्पना काळे यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवला.
त्याच्यानंतर पुढचा जो गट आहे तो नारायणगाव गट. या गटामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख, नारायणगावचे माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे यांची उमेदवारी शिवसेनेने खूप सुरुवातीपासून जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी कोणाला मिळणार उलटसुलट चर्चा होत राहिली. रमेश मेहत्रे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाणार की प्रियंका बोरकर उभ्या राहणार की काय होणार याबाबतची चर्चा सुरू होत असताना ऐन वेळेच्या टप्प्यामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळाच्या चिन्हावर प्रियंका शेळके यांना उमेदवारी दिली. प्रियंका शेळके यांना सुरुवातीला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी असा शिवसेनेचा आग्रह होता, परंतु प्रियंका शेळके यांनी या गटामध्ये मशाल हातामध्ये घेण्यास नकार दिला आणि घड्याळाची उमेदवारी असेल तर मी लढेल असा पवित्रा घेतला. शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना AB फॉर्म दिला, परंतु प्रचाराला वेळ कमी मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या गटात मनापासून काम केलं नाही असा ठपका आहे. परंतु या गटामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबू पाटे यांच्या पत्नी नेहा पाटे आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या 2 पंचायत समितीच्या सदस्य हे दोघी देखील भरघोस मतांनी विजय झाल्या आणि नारायणगाव गट हा शिवसेनेने राखला आहे. आता या गटामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य म्हणून सुषमाताई अर्जुन वावळ आणि जयश्रीताई दिलीप बनकर ह्या निवडून आल्या. आता पुढचा गट आहे तो म्हणजे सावरगाव गट. सावरगाव गटामध्ये खूप चुरस झाली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके ह्या यापूर्वी 4 वेळा विविध गटांमधून निवडून आल्या. त्यांचा प्रगल्भ अनुभव आणि कामाचा प्रचंड उरक असल्यामुळे या गटात आशाताई बुचके विजयी होतील व कार्यकर्त्यांना खात्री होती. परंतु मागच्या वर्षी ज्या 2024ला विधानसभेची निवडणूक झाली तर या गटातून आशाताई बुचके यांना या गटात जे गावं आहेत त्या गावातून मताधिक्य खूप कमी मिळालं, तरी देखील घरचा मतदारसंघ म्हणून आशाताई बुचके यांनी या गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढली. परंतु त्यांना निवडणुकीमध्ये अपयश आलं. त्यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. या गटामध्ये शिवसेनेचे संतोष चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युती म्हणून महायुतीचे उमेदवार या ठिकाणचे गुलाब पारखे विजयी झाले. गुलाब पारखे यांच्यावर आशाताई बुचके यांनी खूप खालच्या स्तरावरची टीका केली. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेला आशाताई बुचके यांना निवडून येऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा अप्रत्यक्षपणे विडा उचलला होता आणि त्यांनी संतोष चव्हाण यांना या गटामधून उमेदवारी दिली. यश येईल अथवा अपयश येईल माहीत नाही, परंतु आशाताई बुचके यांना रोखायचं अशा प्रकारचा आमदार शरद सोनवणे यांचा डाव असावा. त्यांचा तो डाव सक्सेस झाला. आशाताई बुचके पराभूत झाल्या, संतोष चव्हाणही पराभूत झाले आणि या गटामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे गुलाब पारखे विजयी झाले. या गटामध्ये गुलाब पारखे यांचा एक पंचायत समिती सदस्य अमित ढोले विजयी झाला आणि भारतीय जनता पक्षाचा एक पंचायत समिती सदस्य संजय वराडी विजयी झाला. आता संजय वराडी एक विजयी झाल्यामुळे पंचायत समितीला 8 शिवसेनेचे सदस्य निवडून आलेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आलेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक सदस्य निवडून आलेला आहे. आता पंचायत समितीला सत्ता मिळवायची असेल तर 9 सदस्य लागत आहेत. 16 एकूण संख्या आहे. शिवसेनेकडे 8 आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे संजय वराडी यांची कॉलर या निवडणुकीत टाईट झालेली आहे. जो पक्ष आपल्याला उपसभापती पदाची खुर्ची देईल त्याचबरोबर आपल्याला झालेला खर्च आपल्याला मिळेल अशी अपेक्षा कदाचित या उमेदवाराची असू शकते. तसे प्रयत्न सुरू आहेत. संजय वराडी, भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके, संतोष नाना खैरे यांना विचारल्याशिवाय काही निर्णय घेईल असं वाटत नाही. परंतु माणसाला खुर्चीचा मोह असतो, आर्थिक प्रलोभनाचाही मोह असू शकतो. त्यामुळे संजय वराडी शिवसेनेकडे जाऊ शकतात. शिवसेनेकडून ते उपसभापती पदाची माळ आपल्या गळ्यामध्ये पाळून घेऊ शकतात. राजकारणामध्ये काहीही गोष्ट अशक्य नाही. आता राहिला शेवटचा गट तो म्हणजे 12 गट. आता या 12 गटामध्ये उमेदवारी कोणाला कुठल्या पक्षाची मिळणार याबाबतची वेगवेगळी चर्चा होत होती. या गटामध्ये माई लांडे विरुद्ध
सुनीता बोराडे असा सामना झाला. ह्या दोन्हीही महिला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न सुरुवातीपासून होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने ऐन वेळे सुनीता बोराडे यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आणि माई लांडे यांना उमेदवारी दिली. ज्यावेळेस माई लांडे यांना उमेदवारी या शिवसेनेकडून मिळणार नाही, राष्ट्रवादीकडून मिळणार हे फायनल झाल्यावर सुनीता बोराडे या शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी मिळाली. या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये देवराम लांडेंच्या सुनबाईंना म्हणजे माई लांडेंना उमेदवारी देऊ नका असा आग्रह होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचं न ऐकता माई लांडे यांना उमेदवारी दिली आणि माई लांडे निवडून आल्या. आता या गटामध्ये एक पंचायत समिती सदस्य 12 गटामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला तरी एक पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादीचा आणि एक पंचायत समिती सदस्य शिवसेनेचा ह्या 12 गटामधून आलेला आहे. आता या गणामधला जो सदस्य पंचायत समितीचा निवडून आलेला आहे तो कदाचित जुन्नरचा पंचायत समितीचा सभापती होऊ शकतो. जुन्नर पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यामध्ये निश्चित येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या प्रकारचं काही डावपेच करेल असं वाटत नाही. या निवडणुकीमध्ये विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर नक्की कोणाच्या बाजूने होते हे स्पष्ट जरी झालं नसलं तरी ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीला जुन्नर तालुक्यामध्ये एकत्र असल्यामुळे बहुधा सत्यशील शेरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली असावी अशी प्राथमिक माहिती आहे. एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषद गटापैकी 5 गट राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युती आघाडीला मिळाले आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघ्या 3 जागा मिळाल्या. पंचायत समितीची सत्ता मात्र मिळवण्यामध्ये शिवसेना यशस्वी झालेली आहे. भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये खूप बॅकफुटवर गेला. भारतीय जनता पक्षाने डिंगोर गटामध्ये उमेदवार उभा केला होता. भारतीय जनता पक्षाने पिंपळवंडी गटामध्ये उमेदवार उभा केला होता, परंतु या 3ही ठिकाणी त्यांना अपयश आलं. जुन्नर तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 1 नंबरचा पक्ष ठरला आणि 2 नंबरचा क्रमांक शिवसेनेला मिळाला. भारतीय जनता पक्ष अवघ्या 16 पंचायत समितीच्या सदस्यांपैकी 1 जागा त्यांना मिळालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये एकही जागा त्यांना मिळवता आलेली नाही. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खूप पुढे होते. तशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण 8ही जागा जिंकू अशा प्रकारचा दावा आमदार सोनवणे यांनी केला होता, परंतु त्यांना रोखण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने जागा जास्त मिळवल्या. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या गटामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये ओतूरला, आंबेगावमध्ये, पारगावला, खेडला ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या 3ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले नाही. त्यामुळे यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या सभा मतदारांनी ॲक्सेप्ट केल्या नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारच्या सभा घ्यायच्या नाही अशी भूमिका घेतली असताना एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या, परंतु मतदारांनी त्या सभेचा काही उपयोग होऊ दिला नाही. त्या गटामध्ये शिवसेनेचा पराभव झाला. जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढलेली आहे, तर शिवसेना तालुक्याचे आमदार शरद सोनवणे काही प्रमाणामध्ये बॅकफुटवर गेलेले आहे. केवळ जुन्नर पंचायत समितीची सत्ता मात्र शिवसेनेला मिळू शकते. शिवसेनेचा सभापती होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेमध्ये जुन्नर तालुक्यात 1-2 पदं मिळू शकतात. जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचे तसे प्रयत्न देखील चालू आहेत. आता बघूया भविष्यकाळामध्ये काय काय होतं ते. परंतु एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष आशाताईंच्या पराभवाने आणि इतर 2 उमेदवारांच्या पराभवाने खूप बॅकफुटवर गेलेला आहे. या तालुक्याचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेला साथ देऊन 8ही गटामधले आपले उमेदवार विजयी होतील असा दावा केला होता, परंतु त्यांना अवघ्या 3 ठिकाणी
विजय मिळवता आला. ओतूरसारख्या ठिकाणी सुद्धा त्यांना अपयश आलं. 3ही जागा त्या एकतर्फी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेल्या आहे. पिंपळवंडी आळेघाटामध्ये 3ही जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समिती 2 जागा शिवसेनेने मिळवल्या. नारायणगावमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती झालेली आहे. म्हणजे एकंदरीत पंचायत समिती शिवसेनेकडे आली, परंतु जिल्हा परिषदेच्या जागा कमी लागल्या. सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची झेडपीमध्ये येणार आहे, त्यामुळे अधिकचा निधी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ शकतो. शिवसेनेला निधीसाठी स्ट्रगल करावं लागणार आहे. आता आमदारकी शिवसेनेकडे असल्यामुळे कदाचित तो बॅकलॉग भरून निघू शकतो, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जे घवघवीत यश मिळालं झेडपीला, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना तरतरी आलेली आहे. आणि शिवसेनेला झेडपीत कमी जागा मिळाल्यामुळे भविष्यकाळात शिवसेनेला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने अनेक बाहेरचे उमेदवार आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिली. नेमका फटका कशाचा बसला हे सुद्धा आमदार शरद सोनवणे यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. प्रेक्षको, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षीय बलाबल विजय झालेल्या उमेदवारांचा कल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विघ्नर टाईमचा प्रयत्न राहिलेला आहे. विघ्नर टाईम सततच जनतेसोबत राहिला आहे. जे वास्तव आहे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेक्षको, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.